Good morning. Shall we start now? Yes, sir. Yes, sir. Okay. So yesterday we have understood just a minute. Yesterday we have understood what is the meaning of equilibrium. So equilibrium is nothing but condition of balance. Equilibrium can be in a state of rest or equilibrium can be in a state of motion. Accordingly, we call it as static equilibrium or dynamic equilibrium. तर इक्विलिब्रियम मध्ये काय असतं बघा, बॉडी एखाद्या बॅलन्स्ड कंडिशन मध्ये असते, त्याच्यावरती फोर्सेस ऍक्ट होत असतात आणि सर्व फोर्सेस जे आहेत त्यांचा ओव्हरऑल इफेक्ट जो बॉडीवरती होत असतो, बरं का, त्याच्यातून काय मिळतं, बॉडी रिमेन्स इन अ स्टेबल कंडिशन. स्टॅटिक कंडिशन मध्ये बॉडी असेल, स्टेशनरी असेल, वी कॉल इट एज स्टॅटिक इक्विलिब्रियम. When the body is in moving condition, we call that equilibrium as dynamic equilibrium. So this is the basic we have studied yesterday. Then we have understood what are the different conditions of equilibrium. So if the force system is concurrent, सर्वच्या सर्व फोर्सेस जर एकाच पॉइंट मध्ये मीट होत असतील तर त्यांचा त्या बॉडीवरती होणारा इफेक्ट जो आहे हा इक्विलिब्रियम मध्ये कधी असेल तर जर सर्व फोर्सेसचा रिझल्टंट 0 असेल. ठीक आहे, हे पण आपण डिस्कस केलं. त्यामुळे रिझल्टंट इक्वल टू 0 ही कन्करंट फोर्स सिस्टीम साठी रिक्वायरमेंट आहे, जे आपण फर्दर स्प्लिट करू शकतो. रिझल्टंट 0 याचाच अर्थ काय, समेशन एफ एक्स 0, एक्स ऍक्सिसच्या अलोंग जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्यांचं समेशन 0 पाहिजे. सिमिलरली समेशन एफ वाय इक्वल टू 0. आणि जर नॉन कन्करंट फोर्सेस असतील, फोर्सेस जर वेगवेगळ्या पॉइंटला ऍक्ट होत असतील तर ऍडिशनल कंडिशन असते, summation of all the moments should be equal to 0. All these things we have discussed yesterday. Now today we are going to discuss an important point, very interesting point, how to convert a force into force couple system. Shall I continue? Yes, sir. Okay. Yes, sir. तर एक आपल्याला खूप चांगली गोष्ट शिकायची आज, लॉजिकल आहे. आज जे आपण डिस्कस करणार ते सगळं लॉजिकल आहे. शांत चित्ताने ऐकून घ्या, कुठेही डाऊट असेल तर विचारा, रिपीट करूया, कारण हा पुन्हा एकदा या चॅप्टरचा बेस आहे. तर वी आर कन्सिडरिंग वन मेंबर. ओके, देर आर 3 प्रॉमिनंट पॉइंट्स ऑन दिस मेंबर ए, बी अँड सी. तर याच्यापैकी ए आणि सी हे एंड पॉइंट्स आहेत, बी हा कुठला तरी एक इंटरमिडिएट पॉइंट आहे आणि बी ह्या पॉइंटला फोर्स ऍक्ट होतोय ज्याचं मॅग्निट्यूड आहे 500 न्यूटन. ठीक आहे, डिस्टन्सेस दिलेले ए टू बी 3 मीटर, बी टू सी 2 मीटर. आता स्लाइडचं टायटल वाचा. आपल्याला काय करायचं आहे, एक फोर्स सिस्टीम आहे, सिंगल फोर्स आहे, ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे, फोर्स कपल सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचे आहे. ठीक आहे, तर आपल्याला कपल म्हणजे काय याचा अर्थ माहिती आहे. ओके, तर 2 equal and opposite forces, 2 equal and opposite forces separated by some distance will form a couple. This thing we have understood. The couple can be clockwise or the couple can be anti-clockwise. Which is clockwise, which is anti-clockwise, we have understood, we have discussed yesterday. आता काय करायचं बघा, सर्वजण ऐकताय ना, तर 500 न्यूटनचा फोर्स जो आहे तो ह्या मेंबर एसी वरती ऍक्ट होतोय. याचा अल्टिमेट इफेक्ट चेंज न करता आपल्याला काय करायचंय, तर हा सिंगल फोर्स जो आहे तो एक्सप्रेस करायचा आहे. कुठल्या फॉर्मॅट मध्ये, तर एक फोर्स आणि एक कपल याच्या फॉर्मॅट मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं मी टाईप करतो म्हणजे व्यवस्थित तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल. शांतपणे जाऊया. We want to convert the given force of 500 Newton
into a force and a couple without changing its effect on the body. काय करायचं लक्षात आलंय सर्वांच्या? Yes, sir. Okay. So we are given a force of 500 Newton acting on the body, and we want to convert this system into equivalent system which contains a force and a couple, that too without changing its effect on the given body. एकदम सोपी प्रोसेस आहे. आपण काय करायचंय बघा. हा एक फोर्स आपण घेतला 500 न्यूटनचा. जस्ट अ मिनिट, थोडस व्यवस्थित ड्रॉ करतोय. तर हा एक फोर्स आहे 500 न्यूटनचा जो ऍक्ट होतोय डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. And we'll consider one more force which is acting in the upward direction. Let us say the magnitude of both the forces is 500 Newton. दोन्ही फोर्सेसचं मॅग्निट्यूड जे आहे ते आपण किती घेतले? 500 न्यूटन. डावीकडे दोन फोर्सेस दिसत आहेत. 500 न्यूटन फोर्स डाउनवर्ड, 500 न्यूटन फोर्स अपवर्ड. These forces are equal and opposite. Most importantly, they are collinear. हे सगळं ऑब्झर्व केलंय? Yes, sir. ओके. सो व्हॉट डज इट अल्टिमेटली मीन? तर डावीकडे आपण दोन फोर्सेस ऍड केले जे इक्वल आणि अपोजिट आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजे जे डावीकडे दोन रेड कलरचे फोर्सेस दिसत आहेत त्यांचा रिझल्टंट काय? 0 आहे. येस ऑर नो? Yes, sir. हे दोन फोर्सेस आपण सिस्टीम मध्ये ऍड केलेले आहेत, त्या दोघांचा रिझल्टंट किती आहे? 0. शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. ओके. Yes, sir. ओके, म्हणजे बॉडीवरती इफेक्ट आपण चेंज केलेला नाही. ठीक आहे. नाव कन्सिडर द अपवर्ड फोर्स ऑफ 500 न्यूटन. हा 500 न्यूटनचा फोर्स कन्सिडर करा आणि हा जो गिवन फोर्स आहे 500, हे दोन फोर्सेस कन्सिडर करा. डू दे फॉर्म वन कपल? या दोन फोर्सेस मिळून एक Yes. कपल तयार होईल का? Yes. डेफिनेटली होईल. Yes, sir. ओके. नेक्स्ट, या दोन फोर्सेस मुळे तयार होणार कपल जे आहे, इज इट क्लॉकवाइज और अँटी क्लॉकवाइज? Clockwise. Clockwise. इट इज अ क्लॉकवाइज कपल. त्यामुळे मी काय करतोय बघा, हा 500 न्यूटनचा फोर्स, हा 500 न्यूटनचा फोर्स, या दोघांचं मिळून एक कपल कन्सिडर करतोय जे कसं आहे? क्लॉकवाइज. याची डायरेक्शन आपल्याला समजली. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस कपल? नाही, 500 न्यूटन हे फोर्सचं मॅग्निट्यूड आहे. कपलचं आपण मोमेंट काढतो ना कॅल्क्युलेशन. व्हॉट इज द मोमेंट ऑफ दिस कपल? 500 into 3. 500 into 3. Into 3. राईट आन्सर. करेक्ट. थँक्यू. $1,500 म्हटलं तरी हरकत नाही. सो 100 into 3 एवढं अवघडच नको शिरायला. We'll call it as 1500. What will be the unit? Newton meter. Meter.
ठीक आहे. मग जर मी हा पॉइंट ए आहे, ठीक आहे, इथं जर हे मी कपल दाखवलं, ठीक आहे, तर अल्टिमेटली मी काय दाखवलं, हे दोन फोर्सेस दाखवलेले आहेत. इज दॅट क्लिअर? 1500 न्यूटन मीटरचं कपल जर आपण इथं दाखवलं असेल तर काय केलं आपण, इथला फोर्स आणि इथला फोर्स रिप्रेझेंट केलेला आहे. शॅल आय कंटिन्यू? Yes, Yes, sir. sir. ओके. मग आता बघा काय काय झालेलं आहे, पुन्हा एकदा दाखवतो. आता हे सगळं एक्सप्लेनेशन इरेज करतो मी. सॉरी. ठीक आहे. So now this is upward force of 500 Newton, and here I can mention one couple whose magnitude is 1500 Newton meter. ठीक आहे. आता पुन्हा एकदा काय आपण म्हणू शकतो बघा, तर हाच जर मेंबर मी पुन्हा एकदा कन्सिडर केला, ठीक आहे, let us say again this is point A, suppose this is point B and the other end is C. Okay, so now the complete force system, how it can be represented? It can be represented as a single force of 500 Newton acting in downward direction at point A. In addition to this, a clockwise couple acting at point A whose magnitude is 1500 Newton meter. Is it clear? Yes, sir. Okay. So I'll show you now where we started and what we have done. Compare केल्या दोन्ही diagrams. Yes, sir. This is diagram 1. This is what we were given, and this is diagram 2. This is what we have done. Any doubts? Any doubts regarding this? No, sir. No, sir. Okay. Yes, sir. Now who will tell me the complete description? मराठी मध्ये सांगा. ठीक आहे. पॉइंट ए, बी आणि सी यांच्या स्वरूपात मला सांगा की सिस्टीम मध्ये काय दिलं होतं आणि आपण काय बदल केला. ऑब्झर्व करा शांतपणे. काय दिलं होतं आणि आपण काय बदल केला सांगा. Sir, shall I? हा, एनीवन कॅन आन्सर. सर आधी आपल्याला फक्त बी पॉइंटला 500 न्यूटन दिलं होतं. ओके. मग नंतर ना आपल्याला इक्वल आणि अपोजिट म्हणजे फोर्स दोन्हीकडे इक्वल होण्यासाठी आपण अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला 500 न्यूटन इक्वली दिलं. No, this is the procedure. Can you tell me conclusion in one sentence? एका वाक्यात मला सांगा की आपण अल्टिमेटली काय केलेलं आहे. सर फोर्सचं कपल मध्ये कन्वर्ट केला. करेक्ट, करेक्ट, व्हेरी गुड. दिलं काय होतं आपल्याला बघा, तर पॉइंट बी या ठिकाणी ऍक्ट होणारा एक सिंगल फोर्स दिला होता. ठीक आहे. तर आपण काय केलं, ही दिलेली सिस्टीम फोर्सेसचा इफेक्ट चेंज न करता ती कुठं शिफ्ट केली, आपण पॉइंट ए ला शिफ्ट केली. इज दॅट क्लिअर?
Yes, sir. गिवन सिस्टीम मध्ये काय होतं बघा, डायग्राम 1 मध्ये तर एकच फोर्स होता 500 न्यूटन, जो कुठे ऍक्ट होत होता, पॉइंट बी ला. तो आपण कशामध्ये कन्वर्ट केला, तर पुन्हा एकदा एक 500 न्यूटनचा फोर्स आणि 1500 न्यूटन मीटरचं कपल त्या सिस्टीम मध्ये आपण कन्वर्ट केला. आणि या दोघांचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुणाकुणाचा, तर हा फोर्स नवीन फोर्स बरोबर आहे का, आणि हे कपल, ह्या दोघांचा पॉइंट ऍप्लिकेशन कुठे, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठे आहे, ए. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so this is how we can convert the given force system into a force couple system. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Now, the new couple which we have discussed, it is clockwise, correct? Yes, sir. Yes. Yes, sir. Okay. Suppose I want to convert this system into a combination of one force and anti-clockwise couple. दिलेली सिस्टीम तीच आहे आणि आता ती मला कन्वर्ट करायची आहे कशामध्ये, सिंगल फोर्स आणि अँटी क्लॉकवाइज कपल मध्ये कन्वर्ट करायची आहे. Point C ला force C घ्यावा point ला opposite forces लावायचे. करेक्ट. आणि कपलचं मॅग्निट्यूड किती असेल, 500 into 2. 500 into 3. परफेक्ट परफेक्ट 500 into व्हेरी 2. गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, लेट मी एक्सप्लेन. आय मस्ट टेल यू, यू आर व्हेरी गुड लर्नर्स. मी जर तुमच्या एवढा हुशार असतो तर कदाचित शिक्षक झालो नसतो बरं का. असू द्या, पण आता खूप उशीर झालाय ना. So the given force system is 500 Newton force. ते आपण रिप्लेस, सॉरी त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करतोय. तर सी या पॉइंटला आपण दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय केलेले आहेत. ओके, नेक्स्ट, हे दोन्ही फोर्सेस सी ला जे अप्लाय केले आहेत त्या दोघांचं मॅग्निट्यूड आपण तेवढंच घेतो, 500 न्यूटन डाऊनवर्ड आणि इथं असेल 500 न्यूटन अपवर्ड. ठीक आहे, तर टोटल 3 फोर्सेस आहेत, ज्यापैकी जे रेड कलरचे फोर्सेस दिसत आहेत पॉइंट सी ला ऍक्ट करणारे ते इक्वल अँड अपोजिट कोलिनियर आहेत. त्यामुळे त्यांचा नेट इफेक्ट ह्या दोन फोर्सेसचा रेड कलर मधला बॉडीवरती होणारा इफेक्ट 0 आहे. त्यानंतर कोणतं कपल कन्सिडर करणार आहोत तुम्ही, B Anti-clockwise. आणि नाही, थोडं डिस्क्राईब करा की. तर जे काय कपल फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये काय काय कन्सिडर करायचंय. पहिली गोष्ट, गिवन फोर्स हा असला पाहिजे, म्हणजे बी पॉइंटला ऍक्ट होणारा डाऊनवर्ड फोर्स आणि सी ह्या पॉइंटला ऍक्ट होणारा C point अपवर्ड फोर्स. Upward हे side. दोन फोर्सेस मिळून कपल तयार करतील. हे कपल कसं आहे, अँटी क्लॉकवाइज. क्लॉकवाइज. आपण रिव्हिजन मध्ये क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज डिस्कस केलंय, कुणाला काय डाऊट नाही ना. नो सर. अँटी क्लॉकवाइज का आहे हे सांगायची गरज नाही ना. नो सर. नाही, तर हे दोन फोर्सेस मिळून कपल तयार झालेला आहे. नाश्ता चालू दिसतोय घरात, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्यूट करा प्लीज. हा, सो 500 न्यूटन फोर्सेस एनसर्कल केलेले दोन फोर्सेस हे काय दाखवतात आपल्याला, कपल दाखवतात. ओके, व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ दॅट कपल, 500 into 500 into 2. Correct. 2. So 1000, correct. So I will represent this system once again. Okay, here I can represent the points once again. This is point A. This will be point B once again, and the end point will be C. ठीक आहे, तर पहिली गोष्ट, इथं एक फोर्स ऑलरेडी असणार आहे
जो सी ला ऍक्ट होतोय आणि ज्याचं मॅग्निट्यूड किती असेल? पुन्हा एकदा 500 न्यूटन. Very good. Then there will be one couple which is acting at which point? C. And that couple will be clockwise or anti-clockwise? Anti-clockwise. Clockwise. तर इथं ऍक्ट होणार एक अँटी क्लॉकवाईज कपल आपण मिळवलं ज्याचं मॅग्निट्यूड असेल 1000 न्यूटन मीटर. त्यामुळं अल्टिमेटली आपण काय केलं, जो सिंगल फोर्स पॉइंट बी ला ऍक्ट होत होता, बरोबर आहे, ही फोर्स सिस्टीम आपण कुठं शिफ्ट केली आहे? सी ला शिफ्ट केली. आणि 500 न्यूटनचा जो सिंगल फोर्स होता त्याला इक्विव्हॅलंट म्हणून तुम्हाला काय मिळालं? तर 500 न्यूटनचा फोर्स आणि 1000 न्यूटन मीटरचं अँटी क्लॉकवाईज कपल, ह्या दोघांचा मिळून होणारा इफेक्ट जो आहे पॉइंट सी ला, तो कोणा एवढा आहे? तर पॉइंट बी ला जेवढा हा गिव्हन फोर्स करत होता तेवढाच. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. आता तुम्हाला 10 मिनिट देतो मी आणि क्वेश्चन देतो. हे डायग्राम काढून घ्या. आधी क्वेश्चन लिहून घेताय, मग डायग्राम काढा. ओके. हा, राईट डाउन द क्वेश्चन. Convert the given force system into a force couple system containing number 1 anti-clockwise couple, second clockwise couple. बघा, थोडंसं आता तुम्हाला डिस्क्रिप्शन साठी मी स्कोप देतोय. काय करणार? डायग्राम काढणार, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं डिस्क्रिप्शन तुम्ही लिहित जाणार. काय डिस्क्रिप्शन लिहिणार? Considering forces. Consider the force of 500 Newton equal and opposite. हा, कन्सिडर इक्वल अँड अपोजिट कोलिनियर फोर्सेस ऑफ 500 न्यूटन ऍक्टिंग ऍट पॉइंट. पहिल्यांदा C. अँटी क्लॉकवाईज पाहिजे. हा, पहिल्यांदा सी, ऍक्टिंग ऍट पॉइंट सी. मग पुन्हा एकदा डायग्राम काढा, त्याच्यामध्ये सी ला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ऍक्ट होणारे फोर्सेस दाखवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सिडर द अँटी क्लॉकवाईज कपल अँड द गिव्हन सिस्टीम कॅन बी रिड्युस्ड टू. असं एकदा अँटी क्लॉकवाईज कपल घेऊन दाखवा, दुसऱ्यामध्ये क्लॉकवाईज कपल घेऊन दाखवा. करू शकताय? Yes, sir. ओके, स्टार्ट. सर्वांना समजलंय? इज इट अंडरस्टूड बाय ऑल? Yes, sir. ओके. Yes, sir. उशिरा आलेले लोक मगाशी 50च होते, आता 56 दिसत आहेत. एक माहिती म्हणून सांगतो, आता आपण झूमचं पेड व्हर्जन घेतलेलं आहे, त्यामुळं एंट्री तुमचा टाइम, तुमचा एक्झिट टाइम मीटिंग मधला हा प्रत्येकाच्या नावानुसार, रोल नंबर नुसार आम्हाला कळतो. जे स्मार्ट वर्कर आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे. जे सिन्सिअर आहेत त्यांना कधीच अडचण येणार नाही. जे स्मार्ट वर्कर आहेत
त्यांच्यासाठी माहिती आहे. झूमचं पेड व्हर्जन आहे आपल्याकडे आणि तुमचं एंट्री टाइम आणि एक्झिट टाइम हे दोन्ही आम्हाला समजू शकतात. सो प्लीज अटेंड द लेक्चर फॉर कम्प्लीट ड्युरेशन फॉर बेटर अंडरस्टँडिंग फॉर बेटर रिझल्ट्स. आणि रिझल्ट हे नेहमी विद्यार्थ्यासाठी येतात, बरोबर ना? का शिक्षकांचा रिझल्ट लागतो कधी? So try to understand that all these activities are going on for the benefit of students. रोल नंबर 12 संकेत बागल, काय समजलं का आज शिकवलेलं? हॅलो हॅलो. हा, काय शिकवलं ते समजलं का बाळा आज? हॅलो. समजले सर. ओके, सोडवू शकताय ना? होय. ओके. So what we have understood, a support will help the beam or other members to resist or sustain the applied forces or applied loads. The support will also transfer the applied load to the ground. नॉर्मल स्ट्रक्चर मध्ये आपण जे बघतो ते कॉलम्स काय असतात, सपोर्ट असतात बीमचे. एनी डाऊट टिल नाउ? नो सर. ओके, लिहून झालं असेल तर आपण कंटिन्यू करूया. कधी कधी काय होतं, विसरून जातं. तर मला स्कॉलरशिपचे अनाउन्समेंट करताना रेकॉर्डिंग बंद केलं होतं, ते आत्ता लक्षात आलं चालू करायचं. I hope you have understood the meaning of supports. Yes, sir. Okay, लिहून झाले? Shall you go to next slide? Yes, sir. Yes, sir. Okay. Now one more minute for reading the slide. 4 टाइपचे सपोर्ट आहेत, त्यापैकी कुठला डिस्कस करतोय आपण? सिंपल सपोर्ट. Because naturally whenever you see a picture you tend to observe it. त्यामुळे तुम्ही बोलत नाही.
तर सिंपल सपोर्ट बघून झालेत फोटो? Yes, sir. ओके, रीड द डिस्क्रिप्शन. काय सांगितलंय? तर आता बीम म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर, एवढं तर आपल्याला समजलंय बरोबर का? तर एखादा हॉरिझॉन्टल बीम असा दिसतोय सर्वांना, तो जर फक्त रेस्ट होत असेल सपोर्ट वरती, ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं? सिंपल सपोर्ट. आणि त्या बीमला काय म्हणायचं? सिम्पली सपोर्टेड बीम. हे सगळे शब्द सुरुवातीला नवीन वाटतील, हळूहळू त्याची सवय होऊन जाईल. ओके, साधं उदाहरण देतो, आपल्याला माहिती असलेलं सिंपल सपोर्टचं उदाहरण देतो. ठीक आहे, क्रिकेटची मॅच आपण पाहतो बरोबर आहे का? तर 3 स्टंप असे कंटिन्युअस असतात आणि त्याच्यावरती काय केलं असतं? ते बेल्स 2 ठेवलेले असतात बरोबर. त्यामुळे तुम्ही जर 2 स्टंपची एक पेअर घेतली, त्याच्यावरती एक बेल्स रेस्ट करते. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. तर त्या केसमध्ये जे स्टंप्स आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार? सिंपल सपोर्ट म्हणणार. लक्षात आलं? जे स्टंप्स आहेत त्यांना काय म्हणणार? सिंपल सपोर्ट म्हणणार. आणि वरती जे हॉरिझॉन्टल बेल्स ठेवलेले असते त्याला काय म्हणणार? सिम्पली सपोर्टेड बीम. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. लहानपणी आपण पत्त्याचं घर बनवत होतो बरोबर आहे का? आता इंजिनियर झाल्यावर खरोखरच बनवणार. तर पत्त्याचं घर बनवताना काय करत होतो आपण? असं 2 पत्ते उभे करायचो आणि त्याच्यावरती एक रेस्ट करणारा पत्ता ठेवायचो. येस ऑर नो? तर ते सुद्धा काय झालं? सिम्पली सपोर्टेड बीम. येस ऑर नो? Yes. तर इथं त्याचे फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत. इथं पण तुम्हाला दिसू शकते की हे जे दिसतंय इथं, हे काय आहे? बीम आहे. येस ऑर नो? Yes, sir. आणि हे जे टिक मार्क केलेलं आहे हे काय हो? इट इज Column. सपोर्ट. Column. सपोर्ट. आता नवीन टर्मिनॉलॉजी वापरूया ना आपण. हा Support. आहे सपोर्ट आहे बरोबर आहे का? हे कोण आहे म्हणून मला माहित नाही बरं का. ठीक आहे, तर बीम आणि सपोर्ट. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके. आता प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायची आहे न्यूटन्स थर्ड लॉच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो? टू एव्हरी ऍक्शन देयर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. Reaction. ठीक आहे, तर ही जर बीम असेल याला काहीतरी वजन असेल. येस ऑर नो? वेट असेल का नाही? वेट म्हणजे काय? फोर्स आहे. तर हे जे वेट आहे हे कसं ऍक्ट होईल? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि ट्रान्समिट कुठून होईल? तर या सपोर्ट मधनं होईल. येस ऑर नो? Yes, मग sir. जर Yes, वरून sir. फोर्स ऍक्ट होत असेल तर जो सपोर्ट आहे किंवा जो कॉलम आहे तो काय देणार आहे? रिएक्शन फोर्स देणार आहे. येस ऑर नो? Yes, sir. So there will be a pair of active and reactive forces. तर जे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह फोर्सेस असे वेगळे वेगळे दिलेले असतील. एखादं मोमेंट दिलेलं असेल, फोर्सेस दिलेले असतील, तर ते प्रॉब्लेम नुसार बदलत जाईल. पण ज्यावेळी सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला असेल, आता हे उदाहरण बघा, याच्यामध्ये सपोर्ट किती दिले? तो वॉल हा सपोर्ट आहे बरोबर आहे की नाही? 2 सपोर्ट आहे बरोबर आहे की नाही? Yes, sir. मग ते सपोर्टिंग पॉइंटला तुम्ही ए आणि बी असं जर नाव दिलं तर जिथं जिथं ते रेस्ट होतीये बीम तिथं तिथं तुम्हाला काय मिळेल? रिएक्शन मिळेल. आणि या रिएक्शनला आपण काय म्हणतो? सपोर्ट रिएक्शन. जिथं जिथं बीम रेस्ट होते तिथं तिथं काय मिळणार आहे तुम्हाला? रिएक्टिव्ह फोर्स मिळणार आहे. याला आपण काय म्हणणार आहे? Support reaction. त्याला काय म्हणाल सर्वांनी सांगा? Support reaction. सपोर्ट रिएक्शन. तर मोठे मोठे प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं असणार आहे? सपोर्ट रिएक्शन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. जर बीम 2 पॉइंट वरती रेस्ट होत असेल तर सपोर्ट रिएक्शन किती असतील? 2 असतील. कोणत्या केसमध्ये?
कोणत्या केसमध्ये? Simple support. सिंपल सपोर्टच्या केसमध्ये. Simple support. ठीक आहे. इथं बघा हा रिएक्शन फोर्स दाखवलाय, एकाच पॉइंट वरती रेस्ट होतोय. जर 2 पॉइंट वरती रेस्ट असतील तर 2 रिएक्शन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. मग आता काय करा, नोट करून घ्या. काय काय नोट करताय? सिंपल सपोर्टची डेफिनेशन, आणि त्याच्यामध्ये रिएक्शन किती असते? देयर इज ओनली 1 रिएक्शन. One एका reaction. पॉइंटला एकच सपोर्ट रिएक्शन असते. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay, write down the title, simple support. Simple support. If the beam simply rests, if the beam simply rests on the support, like column or wall. भिंतीवरती रेस्ट होऊ शकतो किंवा कॉलम वरती रेस्ट होऊ शकतो बीम. बरोबर आहे. कॉलमलाच आपण सपोर्ट म्हणतोय. कॉलम और वॉल, कॉमा, द सपोर्ट इज कॉल्ड ॲज सिंपल सपोर्ट. The support is called as simple support. 3 मिनिट राहिले तर. Second point, simple support offers only 1 reaction. नंतर कॉमा द्या फक्त. Simple support offers only 1 reaction, comma, normal to the plane on which it rests. तर बघा इथं छोटस एक प्लेन आहे, दिसतंय सर्वांना? रेड कलरने रंगवतोय. तर त्याला परपेंडिक्युलर अशी सपोर्ट रिएक्शन असणार आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि ब्ल्यू कलर मध्ये दिसतं हे डायग्राम काढा. मला वाटतं एवढंच होईल. डायग्राम काढून पुढचं काय डिस्कशन होऊ शकणार नाही. अटेंडन्स घेतलेलं ऑलरेडी. मीटिंग संपल्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक असेल. पुढचं लेक्चर किती वाजता असेल? 11 वाजता. ओके, हे डायग्राम काढा आणि थांबूया मग आपण इथं. उद्या कंटिन्यू करूया. उद्या पण शक्यतो पहिलंच लेक्चर घेईन मी. सर हा सर याचे हँड रिटन नोट्स कधी मिळणार आहेत? आता जस्ट सुरुवात आहे ना, थोडस थांबा की, जरा थोडस शिकवून उद्या बघ सोमवारी वगैरे देतो मी. नोट्स तयार आहेत माझ्याकडे, पण ते कसं होतं मग न शिकवता नोट्स देणं पण बरोबर वाटत नाही ना. ओके सर. हा, बेसिक सिंपल सपोर्ट, टाइप्स ऑफ सपोर्ट अँड टाइप्स ऑफ फोर्सेस ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्हाला नोट्स देईन. उद्या संध्याकाळी वगैरे देईन म्हटलंस. ठीक आहे सर. हा, अंडरस्टँडिंग मध्ये काय प्रॉब्लेम नाही ना? नो सर. ठीक आहे, ठीक आहे. आणि थोडस आपण काय करू, इथनं पुढे थिअरी झाली की लगेच एमसीक्यू डिस्कस करतो. कारण 15 तारखेला आयएससी आपली, बरोबर आहे का? आणि आयएससी मध्ये तुम्हाला माहिती न्यूमरिकल जास्त काय टाकता येणार नाहीत आपल्याला, कारण तसं एक आयएससी वेटेज 15 मार्क्स पर सब्जेक्ट आहे. So considering the limitations, we'll have more focus on MCQs during ISC. त्यामुळे theory लगेच MCQ त्यानंतर न्यूमरिकल आपण सिक्वेन्स परवा डिसाइड केलाय. ओके, 10 सेकंदात मीटिंग संपते. We'll stop here. We'll meet tomorrow. Okay, thank you very much. सर असाइनमेंट क्वेश्चन कधी देणार आहे? असाइनमेंट क्वेश्चन चॅप्टर 1 वरती ना? हा सर. ठीक आहे, ठीक आहे. एक असाइनमेंट बुकलेट मी अपलोड केलं, पीडीएफ पाहिलं का? हॅलो सर. हा, टेलिग्राम ओपन करा. आर यू लिसनिंग? मीटिंग का 1 तासात संपत नाहीये, कारण पेड व्हर्जन आहे आता. टेलिग्रामला जावा. FY बीटेक डिव्हिजन सी काढलं का?
ब्लॅक कलरचा लोगो. येस सर. हॅलो, बाकीचे लोक आहेत का माझ्या बरोबर? Yes, sir. ओके. Yes, sir. स्वेरिया बीटेक डिव्हिजन सी टेलिग्रामला जावा. Yes, sir. त्याच्यामध्ये पिन्ड मेसेज टॉप राईट कॉर्नरला असं पिन दिसते. तर पहिल्यांदा कालचा मेसेज दिसतोय गुगल फॉर्म, त्याच्यावरती जावा. टाइम टेबल दिसतोय का? येस सर. 30 जानेवारीचा मेसेज बघा आता. दिसलं का? तिथे लिंक दिसते का 30 तारखेची? ऑल स्टडी मटेरियल. हा, प्लीज यूज द अबव लिंक टू ऍक्सेस स्टडी मटेरियल. लिंक हिट करा. कुठला तरी एक ईमेल आयडी तुमच्या जो मोबाईल मध्ये आहे त्याच्यानुसार तुम्ही ऍक्सेस करू शकता. ओपन होईल. मग आता काय दिसतंय? टाइम टेबल दिसायला लागलं का? ऑल स्टडी मटेरियलची लिंक पण आहे का? आहे सर. ऑल स्टडी मटेरियलची लिंक टेलिग्रामला दिली का? कुठे दिली हो? टेलिग्रामला आहे. किती तारखेची आहे? 1 minute. 27 तारीख. 27 फेब्रुवारी. हा, 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. हा, मग ते पिन मेसेज मध्ये नाहीये बहुतेक मला वाटतं. पिन मेसेज मधून बाहेर या. डॉक्युमेंट मध्ये. 27 फेब्रुवारी किती वाजता लिंक दिलेली? दोन ते 3 सर. माझ्याकडे तो दिसत नाही. ठीक आहे, ऑल स्टडी मटेरियल मध्ये जावा. तर तिथे तुम्हाला एक दिसेल. काय दिसेल? असाइनमेंट बुकलेट ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असं दिसेल. पहिलं सर. मला तर नाही दिसत लिंक. चॅप्टर टेस्टच्याच लिंक दिसतात सध्या मला. क्रिएटिव्ह डिझाईन थिंकिंग असाइनमेंट बुकलेट नावाचं पीडीएफ दिसतंय. दिसतंय सर. हा, तर मी काय करतो, त्यातले फक्त क्वेश्चन नंबर तुम्हाला सांगेन कोणते सोडवायचे ऍज अन असाइनमेंट. इज दॅट क्लिअर? येस सर. Assignment will be based only on numericals. ठीक है? Shall we stop now? Shall we end the meeting? येस सर. Yes, sir. तर आज तुम्हाला मी फक्त न्यूमरिकलचे नंबर्स देतो. ते असाइनमेंट बुकलेट मधले तेवढे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं असाइनमेंट. ठीक आहे? थँक्यू.